फोफत चाललेल्या व्यसनाधीनतेला काही प्रमाणात का होईना ब्रेक लावण्याच्या उद्देशाने सहयोग सामाजिक संस्था आणि निलेश शिंदे फाउंडेशनच्या विद्यमानाने या वर्षाच्या प्रारंभापासूनच सातत्याने व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून रविवारी आयोजित करण्यात आलेल्या व्यसनमुक्ती शिबिरात मनाची एकाग्रता कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी 20व्या शतकातील जगविख्यात श्री सत्यनारायण गोयंका यांच्या विपश्यना ध्यान धरणाच्या व्हिडिओद्वारे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। या शिबिरात सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय भोसले यांच्यासह डॉक्टर कृष्णा भावले, संजय देवरे, सौभाग्यवती राधिका गुप्ते, राकेश झा, नितीन जावळे आदी मान्यवर उपस्थित होते। एकदम जोरदार टाळ्या माझ्या मित्रांनो यांच्यासाठी। जेवण थोडं कमी आहे। झोप बरं आता मित्र म्हणता नाही का चल म्हणून नाही कसं होतं वास घेऊन पाहिला का अजून बाहेरच नाही गेलो बोलवते का एकदा जोरदार टाळ्या सगळ्या मित्रांसाठी। अरे आणून ठेवायला पाहिजे। यस 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 डेफिनेटली तुम्ही कशा बरं आहे का कुठं जवळपास त्याची बहीण डॉक्टर आहे रेडिओलॉजिस्ट आहे आणि अमरनाथमध्ये किरण डायग्नोस्टिक सेंटर त्यांचे 7 ब्रँच आहे वांगी जेलर बदलापूर कलवा आणि अंबरनाथ। त्याच्या बहिणीने काय केलं त्याला एक्सेंटर दिला ठीक आहे कमवून तो महिन्याचे 1.5 लाख रुपये कमवत होता। खर्च काय खर्च वगैरे होऊन जातं त्याच्यामध्ये रोज सकाळी तो 12 वाजतापासून 90 पूर्ण रात्री थांबावून जातो। त्यांनी त्याला शेअर मार्केटचा शोक लागला इंद्रालयमध्ये। त्यांनी 80 लाखाचं कर्ज केलं। 80 लाखाचं कर्ज म्हणजे ते असं की व्याजाने घेऊन आणि इतकं त्याचा स्वतःचा फ्लॅट होता तो फ्लॅट त्यांनी हाऊसिंग लोनवर घेतला आणि 5.5 लाख रुपये पगडी घेऊन ते भाड्याने दिलं ते पण पैशाने शेअर मार्केटला। दारू पण त्यासोबतच होती दारू पिणं आणि पैसा कव्हर करणं हा त्या डोक्यामध्ये विचार होता। तर आम्ही खूप परेशान होतो। त्याला मी कमीत कमी 10-15 वेळा गुंतून आणला म्हणजे दारू पिऊन पडून राहत होता। कोणीतरी फोन करत होता आणि त्याला गुंतून आणत होतो 2-4 त्याचे मित्र वगैरे करून आणि त्याची बायको पण त्याला सोडून आपल्या गाडी चालली गेली नागपूरला। तर मग आमच्याकडेच राहत होता आमच्याकडे 2 वर्षापासून राहत आहे आणि आम्ही इतकं त्रासलो आहे पण माझ्या मिसेसला खूप जास्त त्रास होत आहे आणि त्याची बहिणी डॉक्टरला गेली। तर आता मागच्या वेळेस अंबरनाथचा कॅम्प झाला सरांचा त्या कॅम्पमध्ये आम्ही ते आपले माजी नगरसेवक सुभाष काळुंके त्यांचं त्यांच्यामुळे खूप फरक पडला। त्या कार्यक्रमामध्ये गेलो त्यांनी अजिबात पिली नाही 21 दिवस अजिबात नाही पण नंतर काय झालं त्यांनी 2 दिवस पिली पण वाटत नंतर पिली रोज पिली तर ते 2 दिवस पिली आमचं लक्षात आलं मग नंतर तर मग पुन्हा ते औषध त्यांनी थोडी औषध बाकी होती तर ती पुन्हा दिली। आता त्यांनी 2-3 दिवसांनी पिलीच नाही तर ती औषध संपली म्हणून ते घ्यायला काय बदललं काय बदललं खूप काही बदललं। तो म्हणजे मला असं वाटत होतं की तो काही दिवस जगेल 13वर सुद्धा कारण किडनीवर लिव्हरवर असं झाल्यानंतर 13वर सूज येते पायावर सूज येते तर त्याचं जे पण सूज वगैरे निघून गेली कारण मला वाटत होतं हा जास्ती जगणार नाही असाच पीत राहिला पण आता 21 दिवसाहून त्यांनी अजिबात हात म्हणून पुन्हा एकदा घ्यायला त्या सुभाष साळुंके सरांचा पण एकदा जोरदार धन्यवाद साहेब त्यांनी तळोजाला पण ऍडमिट केलं होतं। तळोजाला म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र आहे तळोजा नाशिकमध्ये ते आहे नाशिकमध्ये पण आहे निर्लेकर लेडीज डॉक्टर अच्छा त्यांच्याकडे 11 दिवस तिथे ॲडमिट केलं होतं तिथे 1.5 लाख रुपये खर्च केला आम्ही तिथे तळोजामध्ये जवळपास 2.25 लाख रुपये खर्च आला। त्याची बहीण डॉक्टर असल्यामुळे आपल्या भावासाठी करते आणि माझी मिसेस पण SBI मध्ये ऑफिसर आहे तर ती पण करते ठीक आहे त्याच्या 80 लाखाचं कर्ज दोन्ही बहिणीने पेट फेडवलं आता त्याच्यावर 1 रुपया पण कर्ज नाही। आता कसं राहतो घरी आता एकदम आम्ही त्याला एकदम आता आमच्या राहता राहतो आधी आम्हाला खूप त्रास होतो आम्ही त्याला मारत होतो खूप काही बोलत होतो ते कॅसेट विकून राहतील बडबड हा सगळा प्रयत्न विजय सरांच्या एका प्रयत्नामुळे उभा राहिलेला कल्याणमध्ये आता सगळे लोक त्याचा लाड करतात त्याला म्हणजे चांगलं व्यवस्थित हे करतात। आधी पूर्ण आम्हाला इतका राग येत होता त्याच्यासाठी दिसतात पिऊन बडबड आणि आम्ही नवीन फ्लॅट घेतला फ्लॅटमध्ये ते सोसायटीमध्ये वाईट पैसे होते ना दिसून पडतं ते कोणाशी कसली बोलणं काही पण पिल्यानंतर माणूस त्याला काही घेत नाही काही पण बोलतो कोणाशी मैं भाई हूँ मेरे पास सब भाई लोग पहचान के अंबरनाथ के सब पुलिस वाले पहचान के मला कोणी हात नाही लावू शकत तेच कॅसेट पिल्यानंतर आता
पोलीसवाला त्याच्या ओळखीचे आहे, कारण की त्याच्याकडे एक्सरे एकच डॉन राहिलाय आता विजय सर. त्यांनी हे सगळे डॉन एकदा जोरदार टाळ्या विजय सरांसाठी आहे. ज्या माणसाने एवढं सगळा प्रयत्न करून आज कल्याण अंबरनाथ मध्ये कमीत कमी 500 का होत नाही पण परिवार सुखी केले.